नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पौर्णिमा ही भूमीला म्हणत असते की भूमिताई, खरंच खूप थँक्यू. इतकं सगळं ही चुकीचं वागलेलं असताना, मी तुझ्याशी इतकी चुकीची वागलेली असताना तू खरंच आपल्या नात्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कडवटपणा आणला नाहीस आणि बाळाच्या बाबतीत तर तू कडवटपणा मध्ये आणून दिला नाहीस. त्याबद्दल ना खरंच भूमिताई तुला खूप खूप थँक्यू बोलायचं आहे मला. त्यावेळेला तू खरंच खूप ग्रेट आहेस भूमिताई, असं सगळं पौर्णिमा तिला सांगत असते. त्यावेळेला निलांबरी हसत हसतच तिच्याकडे बघत असते. नंतर मग आता भूमी म्हणते की म्हणजे अगं पौर्णिमा, काय बोलायचं आहे तुला? तेव्हा ती म्हणते की अगं भूमिताई, मला खरंच तुझ्या बाबतीत खूप वाईट वाटतंय. ॲक्च्युली तुला आता असं वाटत असेल की मीच तुझी वैरी आहे, परंतु असं नाही आहे. खरं तर मी तुझी वैरी नाही आहे. घरातले हे जे लोक तुझ्याशी वागतायत ना, ते सगळे तुझ्याशी वैऱ्यासारखे वागतायत. त्यावेळेला मग आता भूमी म्हणायला लागते की पौर्णिमा, अगं काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? त्यावेळेला पौर्णिमा म्हणते की हो अगं ताई, मी जे काही बोलते ते अगदी खरं आहे. मग आता पौर्णिमाचं बोलणं भूमीला काही कळत नसतं. ती तिच्याकडे बघतच राहते. आणि नंतर मग आता पौर्णिमाला निलांबरी म्हणते की अगं पुन्नू, असं काय करतेस तू? तू तिला असं कोड्यात बोलशील तर तिला कसं समजेल? तिला नीट स्पष्ट उलगडून काय ते सांग ना, की तुला काय बोलण्याचं, तू काय बोलण्याचा प्रयत्न करतेस ते तिला नीट सांग. तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की हो ठीक आहे ताई, आता मी तुला जे काही सांगते ते नीट ऐक तू. खरं तर तुला असं वाटतंय ना की सगळे तुझ्याबरोबर चांगले वागतायत आणि मी तुझ्याशी वाईट वागते, परंतु आता असं नाही आहे. खरं तर आता सगळेजणं तुझ्याशी वैऱ्यासारखं वागतायत, कारण ते तुला खूप मोठ्या संकटामध्ये अडकवत आहेत. अगं ताई, तू जे काही आता वागतेस ना, ते तुझ्या भावविश्वात रमते ना, हे वैऱ्यासारखं करतायत. अगं तुला काहीच बोलून देत नाही आहेत ते, कारण तू तुझ्या खोटारड्या विश्वामध्ये आता रमतीयेस. असं म्हटल्यावर आता तिथून मनूचा आवाज येतो आणि मनू म्हणते की पौर्णिमा, एक मिनिट थांब. तिथून पौर्णिमा मनूचा आवाज आल्याबरोबर पौर्णिमा आणि निलांबरी दोघीजणीही तिथल्या तिथे थांबतात आणि त्यांचा जो काही प्लॅन असतो सत्य सांगण्याचा, तो तिथल्या तिथे थांबतो. आणि नंतर आता इथे पौर्णिमा म्हणत असते की आली, ती आली. तेवढ्यातच मनू आता हिच्यावर खूप चिडलेली असते आणि मनूने तिला थांबायला सांगितलेलं असतं. आणि मग पौर्णिमा बोलते की काय झालं आहे मानसी? तेव्हा मग मानसी म्हणते की अगं पौर्णिमा, तुला कळतं आहे का काही? अगं तू इथे बाटा काय मारत बसली आहेस? अगं तिथे तुला आजी कधीच्या बोलवत आहेत. तेव्हा मग निलांबरी म्हणते की अगं बाता नाही मारत होती, ती भूमीला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळेला मग आता मनू म्हणते की तेच सांगते मी ताईशी, काय ते तू नंतर बोल. तसंही ती बाळासोबत आहे ना, मग तुम्ही लवकर जा, तुम्हाला आजी बोलवतीये, दोघींकडेही काम आहे. त्यावेळेला मग ती म्हणते की अगं तसं नाही पुनू, तिला काहीतरी बोलते तर तिला बोलू देत ना. त्याच वेळेला मग मनू म्हणते की मी तुम्हाला काय सांगितलं, आजीचं अर्जंट काम आहे तुमच्याकडे म्हणून, आणि जर तुम्ही गेला नाही तर आजी मला उगाचच ओरडेल. म्हणूनच मी तुम्हाला सांगते की आत्ताच्या आत्ता तिकडे जा, आजीला काय बोलायचे ते बघा, त्यानंतरच मग तुम्ही काय ते इथून हला. त्यावेळेला आता पौर्णिमा ही सांगायला जात असते, परंतु तिचं काहीच कोणी ऐकून घेत नाही. आता मग भूमी म्हणते की अगं पौर्णिमा ठीक आहे, पण तू काय सांगण्याचा प्रयत्न करत होतीस? त्यावेळेला मग मनू म्हणते की ताई, अगं मी आहे ना, काय असेल तर मी तुला ते सांगेन, हिला जाऊ देत नाही तर उगीचच आजी मला ओरडतील, असं ती आता सांगत असते. त्यानंतर मग आता इथे पौर्णिमाला मनू ओरडत म्हणते की जातेस ना लवकर, आजी मला बोलवतील नाही तर. तेव्हा मग त्या दोघीही तिथून निघून जातात. आणि नंतर मग आता पौर्णिमा गेल्यावर भूमी म्हणते की अगं हिचं नेमकं काय चालू होतं मला कळलं नाही. मला ती बोलत होती की तुम्ही सगळेजणं माझे वयी आहात, सगळेजणं म्हणजे मला काही खरं सांगत नाही आहात. याचा अर्थ मला काही लागला नाही, हिला काय सांगायचं होतं. तेव्हा मग मनू म्हणते की अगं ताई, जाऊ देत, तुला माहिती आहे ना ती पौर्णिमा कशी आहे ती. अगं तुझ्या आयुष्यात इतका मोठा आनंद झाला आहे, तो तिला ना बघवला नसेल, म्हणूनच ती उगीच काहीतरी बोलून तुझे कान भरवण्याचा प्रयत्न करत असेल. तू तिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस, ती जे काही बोलते ते बघू नकोस, कारण तुला माहिती आहे ना तुझा आनंद तिला बघवत नाही, म्हणून उगीचच तू तिच्याकडे आता दुर्लक्ष कर. त्यावेळेला मग आता ती म्हणते की अच्छा, म्हणून तू मगाशी म्हणत होतीस का की ती बाता मारते वगैरे? तेव्हा मग मनू म्हणते की हो, मी तेच बोलत होती की म्हणूनच ती बाता मारते वगैरे, मी असं बोलत होते. ठीक आहे, जाऊ दे. तेव्हा मग आता भूमी म्हणते की अगं ऐक ना मनू, मी काय म्हणते, अगं बाळासाठी एखादं कुळकुळं तरी मागव गं. काहीच खेळणे नाही आहेत बाळाकडे, आपलं काहीच खेळणं पण नाही आहे त्याच्याकडे. तेव्हा मग ती म्हणते की हो ताई, तू मला म्हणाली होतीस ना की बाळासाठी खेळणी मागव, म्हणून मी मागवली आहेत बाळासाठी खेळणी, डोंट वरी, तू काळजी करू नकोस. आणि हो,
सध्या आता तुझ्या बाळाच्या विश्वात तू रमलेली आहेस आणि तिकडेच लक्ष दे. त्याच वेळेला मग ती म्हणते की हे घे ॲपल, तुझ्यासाठी कट करून आणलंय, तू खाऊन घे. असं म्हणून ती आता बाहेर येते. आणि नंतर आता मानसी ही पौर्णिमाला आवाज देते. पौर्णिमा 1 मिनिट थांब असं ती बोलते आणि मागून ती लगबगीने येते आणि जोरात येऊन ती पौर्णिमाच्या आता कानाखाली वाजवते. आणि कानाखाली वाजवल्यानंतर पौर्णिमा म्हणते की मानसी काय करतेस तू, गप्प बस. त्यावेळेला आता मानसी खूप चिडलेली असते. मानसी म्हणते की हे बघ पौर्णिमा, मी तुला सांगितलेलं आहे लक्षात ठेवायचं. पुन्हा एकदा ताईला हे सगळं सांगायला जायचं नाही. मी तुला बोलले होते ना की उगीचच ताईच्या मनावर परिणाम होईल असं काही करायचं नाही. मग तू मुद्दामूनच ताईला का सांगण्यासाठी गेली होतीस. त्यावेळेला इथे आता पौर्णिमा म्हणते की मनू, तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर हात उचलण्याची. त्यावेळेला आता मनू म्हणते की तुला सांगितलेलं काही कळत नाही आहे का. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की अगं, तिच्या कानावर सत्य परिस्थिती घातलीच पाहिजे ना. तुम्ही सगळेजण लपवताय, मग मी तरी सांगितलं पाहिजे. तेव्हा मग मानसी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, ताईला यातलं काही कळता कामा नये. आणि जर ताईला हे सगळं समजलं तर मग मी बघ काय करेन ते. मी सरळ जाऊन आकाश भाऊजींना तुझं सगळं सांगेन. मग ते निर्णय घेतील तुझं काय करायचं आणि काय नाही ते. त्यामुळे तू आता जास्त माझ्या वाट्याला जाऊ नकोस. जे काही तुझं चाललं आहे ना ते आधी सगळ्यात बंद कर, नाहीतर बघ मी तुझं काय करेन, लक्षात ठेव. असं म्हणून आता मनू ही तिला ओरडते आणि तिच्यावरती आता खूप चिडलेली असते. त्यावेळेला आता पौर्णिमा म्हणते की तुझं हे खूप अति चाललं आहे. तेव्हा मग मनू म्हणते की अति चाललं आहे की नाही ते मला चांगलंच कळतं, परंतु डॉक्टरांनी काय सांगितलं आहे हे तुम्ही चांगलंच लक्षात ठेवा. डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की भूमिताईला याबद्दल काहीही सांगायचं नाही आहे, तिच्या कलेने घ्यायचं आहे, म्हणजेच तिला काही कळून द्यायचं नाही. त्यामुळे आई आणि तू पुन्नू कोणीही तिला काहीही सांगायला जायचं नाही. असं म्हणून ते तिच्यावर आता ओरडतात आणि मानसी निघून गेलेली असते. मानसीने पौर्णिमाच्या कानाखाली लावल्यामुळे पौर्णिमा आणखीनच आता चवताळून उठते आणि म्हणते की आई, तू घड्याळ लाव. काही झालं तरीही मी या भूमीला येत्या 24 तासांमध्ये तिचं सगळं सत्य सांगून टाकणार आहे आणि बाळाचं सगळं सत्य हे भूमीसमोर मी आणणारच म्हणजे आणणारच. असं म्हटल्यावर आता नीलांबरी देखील तिला मागे खेचायच्या ऐवजी तिच्या या प्लॅनमध्ये तिची साथ देते. नंतर इकडे आता अबोली ही बाळाला म्हणते की बाळा, हे बघ आता आपण काय करणार आहोत, आता ना आपण ही तुझी नॅपी चेंज करणार आहोत, पण कशी करायची आहे मी तर अजून कधी केलीच नाही आहे. जाऊ दे, मी हे सगळं नवीन नवीन शिकते ना बाळा, तू मला हेल्प कर हां. असं म्हणून आता ती त्या बाळाला डायपर घालण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणते की चल आपण आता हे घालूया. आणि बाळाला ती घालायला जाते, तेवढ्यातच बाळ काही पाय नीट देत नसतं आणि म्हणून ती म्हणते की अरे असं काय करतोयस बाळा, पाय दे ना मला. आणि नंतर मग हे सगळं आता पारितोष बघतो आणि त्याला हे सगळं बघताना खूप हसायला येत असतं, कारण जी छोटी मुलगी असते तिला नॅपी घालून देत नसते. पारितोष हसत हसतच येतो आणि नंतर मग त्याला अबोली म्हणते की अरे पारितोष, असं काय करतोयस तू, माझ्यावर असं हसू नकोस. अरे मी आताच मॉम झाली आहे ना, त्यामुळे मला काही कळत नाही आहे, परंतु आपण नक्कीच हे दोघंजणं करूया. बघ ना, ही मला नॅपीज घालू देत नाही आहे. त्यावेळेला मग आता पारितोषच्या हातामध्ये ती नॅपी देते आणि म्हणते की तू ट्राय करतोस का. त्यावेळेला आता पारितोष म्हणतो की ठीक आहे चालेल, मी ट्राय करून बघतो. आणि म्हणतो की हरकत नाही आहे, आपण एक काम करूया, आपण आता दोघंजणही नॅपी ट्राय करूया. आणि नंतर मग आता पारितोष हा बाळाशी खेळायला लागतो आणि म्हणतो की चला चला, आता ना दोघंजणही आई बाबा दोघंही तुझी नॅपी चेंज करणार आहेत, आपण नॅपी चेंज करूया का. असं म्हणून आता तो डायपर जो असतो तो तिच्याजवळ देत असतो आणि म्हणतो की चल आता याचे पाय मी पकडतो आणि बाळाला तुम्ही नॅपी घाल. आणि मग दोघंजणांही नॅपी आता घालतात आणि खुश होतात आणि म्हणतात की ये आता दोघंजणांनाही बाळाला नॅपी घालणं जमलेलं आहे, म्हणजे दोघंही व्यवस्थित बाळाला नॅपी घालू शकतात, हो की नाही रे. असं म्हणून ती खुश होत असते. नंतर मग आता आपलं या शहरामध्ये कोण नाही येणार आहे, परंतु बघ ना आपण या शहरात आलो आणि आपल्याला इतकं प्राइजलेस गिफ्ट या शहराने दिलं आहे, खूप गोड गिफ्ट दिलं आहे आपल्याला या शहराने, हो की नाही सोनुली. असं म्हणून ती आता बाळाशी खेळत असते. त्यावेळेला पारितोष म्हणतो की हे बघ तू बोलतेस ते अगदी ठीक आहे, हे प्राइजलेस गिफ्ट आपल्याला या शहराने दिलेले आहे, परंतु एक गोष्ट तू विसरतेस की हे आपण या शहरामध्ये एकटे नाही आहोत, आणखी माझे असे 2 जीवाभावाचे मित्र आहेत जे या शहरामध्ये राहतात. तेव्हा मग अबोली म्हणते की म्हणजे कोण. तेव्हा तो म्हणतो की तू ओळखत नाहीस त्यांना, आकाश आणि भूमी असे दोघंही माझे खूप जिवलग मित्र आहेत जे या शहरामध्ये राहतात. तिथे दिल्लीला यायच्या अगोदर माझी त्यांच्याशी खरंच खूप छान ओळख झालेली.
दोघंही एकमेकांसाठी अगदी मेड फॉर इच अदर आहेत. खूप छान आहेत ते दोघं. मग बाळा, आपण आकाशला आणि भूमीला भेटायचं का? असं म्हटल्यावर आता बाळाचा चेहरा उजळतो आणि ते दोघंही खूप खुश होत असतात. मग आता अबोली देखील म्हणते की हो, आपण आता बाबांच्या फ्रेंड्सला भेटूया. आणि इथे भूमी ही तिच्या कामामध्ये असताना रागिणीला त्या सिस्टरचा फोन येतो. ते म्हणते की आम्हाला आमच्या कामाचे आणखीन पैसे हवे आहेत. तेव्हा मग आता रागिणी म्हणते की "हे काय खिरापत आहे का पैसे आणखी हवेत म्हणायला? पैसे काय झाडाला टांगलेले असतात का?" त्यावेळेला ती म्हणते की "हे बघा, तुम्ही आमचं पैसे पूर्ण दिलेले नाही आहेत. ज्याप्रमाणे ठरलं होतं त्याप्रमाणे जास्त पैसे लागणार आहेत." तेव्हा मग ती म्हणते की "अगं बाई, तुझ्या नवऱ्याला आणि तुला जे पैसे आपण पॅकेज ठरलेले ते तर दिलं होतं ना?" तेव्हा मग ती म्हणते की "नाही, ॲक्च्युली काय आहे की तुम्ही जास्त काम झालं आहे. कारण त्या कामामध्ये माझ्या नवऱ्याने तुम्हाला बाळ दिलं. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये मी तुम्हाला मदत केली ते बाळ चेंज करायला. आणि मग हे सगळं होत असताना त्याचे आता पैसे जास्त लागलेले आहेत." मग आता त्यावर सिस्टर म्हणायला लागते की "मला ते काही माहिती नाही. तुम्ही माझ्या कामाचे मला जास्त पैसे द्या, नाहीतर मग काही खरं नाही." तेव्हा मग ती म्हणते की "ठीक आहे, आपण बघूया, विचार करायला मला वेळ दे." तेव्हा मग ती म्हणते की "विचार कसला करायचा आहे? मी तुमच्या बंगल्याच्या खालीच उभी आहे." रागिणीला आता बसतो धक्का. नंतर भूमी ही खिडकीजवळ असते आणि बाळाला खेळत म्हणते की "बाळा, बघितलंस का, इथे चिमण्या आहेत, कशा चिवचिवाट करतात बघ, इकडे किलबिल चालू आहे त्यांची." आणि मग ती बाळाला सगळ्या पक्ष्यांची अशी ओळख करून देत असते. तेवढ्यातच आता भूमीचं लक्ष हे तिच्या खिडकीतून खाली जातं. त्यावेळेला खिडकीच्या खाली ती बघते तर तिथे तिला ती नर्स बोलताना दिसते. आकाश म्हणतो "भूमी, अगं तिथे काय बघतेस?" तेव्हा भूमी म्हणते "आकाश, तिकडे बघ ना. अरे, हॉस्पिटलमध्ये जी नर्स होती ना ती इथे मला दिसली." तेव्हा आकाश म्हणतो "भूमी, अगं नर्स इथे कशी काय असेल हॉस्पिटलमधली?" तेव्हा मग ती म्हणते की "आकाश, अरे मला इथेच ती बोलताना दिसली होती." मग ती म्हणते की "डॉक्टरांनी काही निरोप तर पाठवला नसेल ना?" तेव्हा मग आकाश म्हणतो की "अगं, डॉक्टरांनी कसा निरोप पाठवला असेल?" त्यावेळेला मग भूमी म्हणते की "जर आकाश डॉक्टरचा काही निरोप असेल तर तो त्याने मला फोनवर वगैरे कळवला असता. हे अचानक मध्येच काय?" आकाश म्हणतो की "थांब भूमी, मी ना जरा जाऊन बघून येतो. नेमकं कोणी तिथे तुला दिसलं आहे की काय झालं ते?" तेव्हा भूमी आकाशला जायला सांगते आणि इथे रागिनी ही खाली येते आणि म्हणते की "शरद, अरे तुला इथे येण्याची काय गरज होती? तुला हॉस्पिटलमधला व्यवहार हा तिथेच ठेवायला पाहिजे होतास. इथे अगदी बंगल्याच्या खाली येण्याची काय गरज होती तुला?" त्यावेळेला तो म्हणतो की "मॅडम, हे बघा, काय ना, आम्हाला कळतं आहे की तुमच्याकडे पैसे नसतील, परंतु आमचे पण हात दगडाखाली अडकले गेले आहेत. काय ना, या मुलाच्या प्रकरणावरूनच पोलिसांनी आम्हाला कळलं आहे आणि त्यांना आता पैसे द्यायचे आहेत. त्यांचं तोंड दाबण्यासाठी आम्ही जर पैसे दिले नाहीत तर आम्हालाही प्रॉब्लेम होईल. आमचे हात दगडाखाली आहेत. प्लीज तुम्ही समजून घ्या. जर ते पोलिसांना मी पैसे दिले नाहीत तर मात्र आम्हाला ती टॉर्चर करतील. आम्हाला जे काही सत्य आहे ते सगळं काही सांगावं लागेलच. आणि मग त्यामध्ये परिणामी तुमचंही नाव समोर येईल." तर आकाश आता बंगल्यातून खाली उतरत असतो आणि कुठे कोणी दिसतंय का हे बघत असतो. त्यावेळेला आता तिथून शरद आणि त्याच्या बायकोची धमकी रागिणीला आलेली असते की "जर आम्हाला त्याला पैसे चारता आले नाहीत तर मात्र काही खरं नाही, तुमचंही नाव घ्यावं लागेल." तेव्हा रागिणी म्हणते की "थांबा, जरा थांबा, मला थोडा वेळ द्या. तुम्ही इतक्या लवकर लगबगीने इकडे आलात त्यामुळे मला काही विचार करण्यासाठी वेळच मिळालेला नाही. त्यामुळे मला तुम्ही जरा वेळ द्या." त्यावेळेला मग आता त्या म्हणतात की "आम्हाला खरंच खूप वेळ कमी आहे, म्हणूनच आम्ही इकडे आलो ना. आमचेही खाली हात दगडाखाली आहेत. तुम्ही प्लीज आम्हाला समजून घ्या, आमची सिच्युएशन काय आहे ती. नाहीतर आम्ही तुमच्याकडे पैसे मागायला आलोच नसतो." असं आता ती सिस्टर तिला सांगत असते. आणि त्याच वेळेला आता तिची नजर ही तिकडे आकाशवर पडते. आणि तेवढ्यातच आकाश म्हणतो की "आत्या, अगं तू इथे काय करतेस आणि कुणाशी बोलतेस तू?" तेव्हा मग रागिनी म्हणते "आकाश, अरे तू इथे?" तेव्हा मग तो म्हणतो की "अगं, ॲक्च्युली काय झालं, भूमी तिकडे आपल्या खिडकीमध्ये होती. तिला ना हॉस्पिटलमधली जी सिस्टर आहे ना ती इथे असल्यासारखी वाटली, म्हणून मी खाली बघायला आलो." तेव्हा रागिनी म्हणते की "अगं, काहीतरीच काय, इथे सिस्टर कशी काय असेल? भूमीला ना पास झाला असेल." "अरे, मी याच्याशी बोलत उभे होते. अरे, बाहेर देवळात चालले होते, सगळं काही तुमचं व्यवस्थित व्हावं म्हणून. तेवढ्यातच मला हा माझ्या मैत्रिणीचा मुलगा दिसला. अरे, कपिल नाव आहे याचं. आणि त्याच्याशी मी बोलत बसले, गप्पा मारत होते त्यावेळेला. मग अचानक असं कसं इथे कोण आलं असेल?"
आकाश म्हणतो की काय माहिती भूमीला कोणीतरी दिसलं. तेव्हा मग रागिनी म्हणते की अरे आकाश, तुला भूमीची परिस्थिती माहीत आहे ना, तिची सध्या काय स्थिती आहे ती, त्या म्हणून तिला ते सिस्टरबरोबर असल्यामुळे तिचा भास झाला असेल, बाकी काही नाही, तिला आपण समजून घेऊया असं म्हणून आता रागिनी ही आकाशला त्यावेळेला शांत करते. आणि त्यानंतर मग आकाश तिकडून निघून जातो आणि त्या कपिलशी हाय हॅलो करून जातो. त्यावेळातच आता इथे रागिनी ही पुढे येते आणि त्या सिस्टरला म्हणते की बरं झालं, थोडक्यातच मी बघितलं, नाही तर आपलं सगळं कारस्थान उघडं पडलं असतं. इतका प्रयत्नाने मी या घरात पुन्हा प्रवेश मिळवला आहे, जर पुन्हा या घरातल्यांना काही कळलं ना तर मात्र बघा. तेव्हा मग आता सिस्टर म्हणते की तुमच्याबरोबर माझीही वाट लागली असती, कारण मलाही तिने बघितलं होतं. नंतर मग आता रागिनी म्हणते की आता तुम्ही इथून निघा, मी पैशाची व्यवस्था करते असं म्हणून आता ती जायला सांगते. त्यानंतर भूमी ही बाळाला मांडीवरच घेऊन असते आणि त्याच वेळेला तिथे आकाश हा धावत धावत येतो आणि म्हणत असतो की भूमी. तेवढ्यातच भूमी त्याला शांत करते आणि हळू बोल, बाळ झोपलंय असं सांगत असते. त्यावेळेला आता आकाश म्हणतो की भूमी, अगं तू मगाशी त्या सिस्टरबद्दल बोलत होतीस ना, ती सिस्टर नव्हती ॲक्च्युली, तिकडे आत्या होती, रागिनी आत्या. तेव्हा मग ती म्हणते की रागिनी आत्या इथे काय करत होती ती. तेव्हा मग आकाश सांगतो की अगं रागिनी आत्या ॲक्च्युली तिचा कुठल्या तरी मैत्रिणीचा मुलगा होता म्हणे, त्याच्याशी बोलत होती आणि अगदी जुजबी गप्पा चालू होत्या त्यांच्या. तिथे सिस्टर वगैरे कोणी नव्हती, तुला ना भूमी भास झाला असेल. मग भूमी म्हणते आकाश, मला तिचा भास कसा होईल. तेव्हा आकाश म्हणतो की अगं सिस्टरच होती ना तुझ्याबरोबर तिकडे हॉस्पिटलमध्ये तुझी काळजी वगैरे घ्यायला, म्हणून तुला असं वाटलं असेल की तीच आहे तिकडे, बाकी काही नाही. त्यावेळेला मग इथे आता आकाश हा फोन काढतो आणि तो म्हणत असतो की पारितोषचा फोन. आता लगेच भूमी खुश होते आणि म्हणते की वा, पारितोष काकाचा फोन आला आहे बाळा असं म्हणून ती फोन घ्यायला सांगते आणि स्पीकरवर टाकते. त्यावेळेला आता पारितोष फोन करतो. आकाश म्हणतो की हो बोल पारितोष, तुझा नंबर सेव्ड आहे, बोल ना काय झालं. त्यावेळेला मग आता पारितोष म्हणतो की आकाश अरे काय झालं आहे, कसलं टेन्शन आहे का आवाजामध्ये. तेव्हा मग तिथून भूमी म्हणते की नाही नाही टेन्शन नाही, उलट आनंदाचं वातावरण आहे इकडे. बरं ऐकलंस का पारितोष काका, तू तू पुतणी झाली आहे, तुला पुतणी झाली आहे. हे ऐकल्यावर आता पारितोष खुश होतो आणि म्हणतो की काय बोलताय हे सगळं, इथे तर खूप मोठा आनंद झाला आहे. मग त्यानंतर मग तो म्हणतो की आकाश मलाही तुला एक सरप्राईज द्यायचं आहे, मला तुला भेटायला यायचं आहे. त्यावेळेला मग आकाश म्हणतो की तू कधी आला आहेस. तेव्हा तो म्हणतो मी आताच इथे आलो आहे आणि आता इथेच मी सेटल होणार आहे. काय ना दिल्लीला काम माझा थोडा दिवस स्टे वाढला म्हणून मी तिथे थांबलो, परंतु आता मी इथेच थांबणार आहे, काळजी करू नकोस. त्यावेळेला आता भूमी म्हणत असते की लवकरात लवकर या भेटायला तुमच्या पुतणीला. तर तिथे आता जे भूमीचं बाळ असतं ते रडत असतं आणि बाळ रडल्याच्या आवाजामुळे आता भूमीला थोडंसं बेचैन व्हायला झालेलं असतं, कारण आता भूमी म्हणजेच तिचं बाळ हे तिला बोलवत असतं असं जाणीव तिला होत असते. त्यावेळेला आता भूमी म्हणत असते की आकाश हे ना बाळ कोणाचं रडतं आहे. त्यावेळेला मग पारितोष म्हणतो की आकाश मी तुला थोड्या वेळातच कॉल करतो. आणि नंतर मग आता आकाश म्हणतो की हो चालेल. नंतर आकाश म्हणतो भूमी अगं काळजी कसली करतेस, तिथे कोणाचं तरी बाळ असेल, कोणीतरी त्याच्याकडे घेऊन आलं असेल, ते रडतं आहे. तेव्हा भूमी म्हणते आकाश असं नाही, मला खरंच असं का जाणवलं की ते बाळ ना जे त्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी पालखी घेऊन चाललेलं ना तसंच बाळ होतं. त्यावेळेला मग आकाश म्हणतो की नाही गं, सगळ्या बाळाच्या रडण्याचे आवाज तर सेमच असतात ना ऑलमोस्ट, मग असं का बोलतेस. तेव्हा भूमी म्हणते नाही आकाश, मला ना या बाळाच्या रडण्याच्या आवाजात वेगळेपणा जाणवतो आहे, म्हणजे ते बाळ मला का बोलवतं आहे असं मला सतत जाणवतं आहे आणि त्या बाळाचं माझं काही कनेक्शन असेल असं मला जाणवतं आहे, असं आता भूमी सांगत असते. बाळाच्या रडण्याच्या आवाजाने ती अस्वस्थ झालेली असते. तिला असं वाटत असतं की हे बाळ जणू मलाच बोलवते, ते मलाच हाक देते आणि ती खूप बेचैन असते आणि तिच्या डोळ्यात पाणी देखील येतं. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रागिनी ही पौर्णिमाचा गळा धरते आणि म्हणते की हे बघ पौर्णिमा, काही झालं तरीही या सगळ्या गोष्टींमध्ये मीच एकटी जबाबदार नाही आहे. मला जितक्या या गोष्टी हव्यात ना तितक्याच तुला देखील या गोष्टी हव्यात, त्यामुळे तू मला एकटीला काही बोलू नकोस. आता रागिनी ही पौर्णिमाचा गळा धरून असते, म्हणून पौर्णिमा म्हणते की आई मला सोडा, आणि तिला घशाला त्रास व्हायला लागतो. रागिनी म्हणते की काही झालं तरीही या सगळ्यामध्ये ना आपण इक्वली भागीदार आहोत, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी या तुला कराव्याच लागतील. काही झालं तरीही तुला मला सगळ्यामध्ये साथ द्यावीच लागेल, नाहीतर मग आपल्या दोघींच्याही गळ्याशी येईल. तर इथे अबोली आणि पारितोष बाळाला घेऊन निघालेली असताना
बाहेर योगेश्वरी देवीची जोगती नेते आणि म्हणते की मुलांनो, अरे बाळांनो, तर देवी योगेश्वरीचं आशीर्वाद तुमच्याजवळ आहे आणि देवी योगेश्वरीचं जे काही तुम्हाला पांग आहे ते लवकरात लवकर फेडावं लागणार आहे आणि तिचं बाळ आहे ते तिचं लेकरू आहे, तिचं लेकरू तिच्यापाशी जाणार असं आता म्हटल्यावर अबोली आणि पारितोष दोघांनाही खूप वाईट वाटत असतं आणि त्यांना खूप मोठा आता धक्का बसलेला असतो. त्यानंतर इथे अबोली ही रडायला लागते आणि पारितोष हा तिला शांत करत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे पौर्णिमा मुद्दामच पाळण्यामधल्या बाळाशी खेळत असते आणि त्यावेळेला काका खूप चिडतो आणि राजा काका म्हणतो की हे काय चाललं आहे पौर्णिमा तुझं? अगं तू मुद्दाम करतेस का हे सगळं? पाळण्यामध्ये बाळ नाही हे समजूनही तू मुद्दामच आकाशला डिवचण्याचा प्रयत्न करतेस का? ती मुद्दामच त्याला चीड आणण्याचा प्रयत्न करतेस का हे सगळं करून? कारण आकाश या दुःखात आहे त्याचा तू फायदा उचलतेस का? असं आता पौर्णिमाला राजा काका ओरडत असतो आणि म्हणतो की मी हे सगळं काही तुझं खपवून घेणार नाही, लक्षात ठेव, हे अजिबात चालणार नाही. असं म्हणून आता तो तिच्यावर खूप ओरडत असतो आणि त्यावेळेला पौर्णिमा गप्प बसते आणि भूमी हे सगळं काही ऐकते. आता या सगळ्यानंतर भूमीला बाळाचं सत्य समजणार का हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.